अमर काणे आपले प्रतिनिधी नागपूरवरून आपल्या सोबत आहेत। अमर, खरं तर या जनतेचा म्हणजे इथले सर्वसामान्य जे आंबेडकर अनुयायी आहेत त्यांचा प्रचंड असा विरोध होता आणि आज स्मारक समिती आणि त्यांची एक बैठक सुद्धा होती या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधावरून। पण तिथे स्मारक समितीचा कोणी प्रतिनिधी आला नाही आणि त्यांचा संताप वाढत गेला आणि आंदोलकांचं उग्र रूप आपण बघतोय। आता आपण हे पार्किंग जिथे बनवण्यात येत होतं तिथलं हे दृश्य आहे। तिथे सगळेजण आंदोलक जे आहेत ते एकत्र जमा आले आणि बांधकामाच्या जे ठिकाणावर जे कन्स्ट्रक्शनचे जे काम सुरू होतं ते पूर्णपणे तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सगळेजण स्वयंस्फूर्तीने ते सगळे आलेले होते, त्यांनी ते पाडलेलं आहे आणि इथे जे कन्स्ट्रक्शनचं काही सामान होतं ते सुद्धा पेटवण्यात आलेलं आहे। पोलिसांची मोठी कुमक इथे पोहोचलेली आहे, पण तरी पण कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस सुद्धा करताय। जनतेचा जो रोष आहे तो शमवण्याचा प्रयत्न करताय, पण अजूनही उग्र रूप असं धारण केलेलं आहे। कामाला स्थगिती दिलेली आहे ही माहिती आता आंबेडकरी अनुयायांपर्यंत इथे जे आंदोलक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। ते पोलीस सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करताय, पण गेल्या वेळेच्या म्हणजे साधारण अर्धा तासापूर्वी जे आंदोलनाचं रूप होतं ते थोडं मवाळ होत चाललंय, पण अजूनही संपूर्ण कन्स्ट्रक्शनचं जे साहित्य आहेत इथे जे ठेवण्यात आलेलं आहे अंडरग्राऊंड पार्किंगचं ते पूर्णपणे उखडून जनतेने काढलेलं आहे। मोठं पोलीस कुमक आहे, पण पोलीस सध्या अगदी शांतपणे ही संपूर्ण भूमिका लोकांना समजून सांगत आहे आणि पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे। माझा सहकारी रत्नशील सुद्धा आहे। पोलिसांची कुमक सुद्धा आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात येथे सुद्धा पोहोचलेली आहे आणि इथे बघू शकतो केवढ्या मोठ्या प्रमाणात उग्र असं रूप या संपूर्ण आंदोलनादरम्यान दिसून येत आहे। मोठा असे पोलीस कुमक सुद्धा येथे ठेवण्यात आलेली आहे। अगदी अमर, या सगळ्यामध्ये स्थगिती कामाला देण्यात आलेली आहे ही बातमी आतापर्यंत पोहोचली आहे का तिथल्या आंदोलकांच्या पर्यंत, आणि आंदोलकांची आताची भूमिका आहे सध्याची स्थगिती दिल्यानंतरची? आता वरिष्ठ वास्तविक आहे पाहायला गेलं असे आंदोलन जे आहे ते स्वयंस्फूर्तीने सर्व लोक एकत्र आले होते। स्मारक समितीने जो परस्पर निर्णय घेतला होता तो आम्हाला विश्वासात न घेण्यात आला होता असं सगळं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतरच त्यांनी सगळ्यांनी उग्रपणे हे आंदोलन घेतलं। इथे स्मारक समितीच्या लोकांनी चर्चेसाठी इथे बोलवलं होतं, पण चर्चेनंतर इथे कोणीच आलेलं नाही, त्यामुळे हे सगळे संतप्त झाले आणि त्यांनी हे सगळं उग्र रूप असं धारण केलेलं आहे। काही आंदोलकांच्या प्रतिक्रिया अमर मिळू शकतील आपल्याला? काय नेमकं म्हणणं आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने आंदोलन चालू आहे, पुढची दिशा काय असणार आहे याबद्दल काय आंदोलकांच्या भूमिका? हे असं आंदोलन होत आहे, काय मागण्या होत आहे, आंदोलन हे सगळं होत आहे, आक्रमक असं रूप घेतलेलं आहे, काय मागण्या होत्या आणि आता हे सगळं आंदोलन होत आहे? हे आम्हाला या पार्किंगची आवश्यकता नव्हती,